गाव बदलताय आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. नाशिक जिल्ह्यातील सोलार प्लांट केबल चोरी करणारी टोळी गजाआड, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. नाशिक जिल्ह्यात सोलार प्लांट केबल चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून 4 चोरट्यांना अटक करण्यात आली. 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 395 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केले आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, वडनेर, खाकुर्ली, देवळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोलार प्लांटवरील तांब्यांच्या केबल चोरीचे गुन्हे घडलेले होते. यातील आरोपी हे सोलार प्लांटवर लक्ष केंद्रित करून सोलार प्लांटमधील वायर चोरी करून त्यातील तांब्याचे तार काढून विकत होते. सोलर प्लांट चोरी प्रकरणी रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव व सटाणा तालुक्यातील केशव गुलाब पवार, गणेश कैलास गायकवाड, संजय भगवान गायकवाड, साबीर शाह इस्राईल शाह उर्फ गुफरान, भंगार खरेदी व्यापारी यांना ताब्यात घेतले. त्यांनी वडनेर, खाकुर्डी, देवळा येथे चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून 3,95,000 रुपयांचा मुद्देमाल व एक मारुती इको कार, एक बजाज मोटरसायकल व एक लोखंडी कटर असा एकूण 7,45,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. AN न्यूज मराठी, नाशिक.